या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। आज वरुड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ खिल्ला आहे। आपल्यासोबत नगराध्यक्ष उमेदवार ईश्वरभाऊ सलामी आहे। सर, आज मोठ्या प्रमाणात विजय झाला, काय सांगू शकाल सर? हा माझा नाही, जनतेचा विजय आहे। जय श्रीराम। आपल्यासोबत देवेंद्र बोळके, काय सांगू शकाल? आज वरुड नगरीनं परत चंदूभाऊ दादा यावलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टीला भरभरून आशीर्वाद दिला आणि चंदूभाऊंच्या नेतृत्वामध्ये हे नगर परिषद विकासाचं कार्य पुढेही चालू ठेवेल असा जनतेला विश्वास देतो। जय श्रीराम। वरुड नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणात प्रचंड मताने विजय झाला आहे। आपल्यासोबत आमदार उमेशभाऊ यावलकर आहेत। त्यांच्या ज्या विकासाला आज नागरिकांनी प्राधान्य दिलं आहे। सर, काय सांगू शकाल? मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवाराचा विजय झाला, काय सांगू शकाल सर? मी सर्व वरुडवासीय जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, सर्वांचे आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सीटा निवडून आल्या आणि यासाठी मी मनापासून वरुड शहरवासियांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। येणारी झालेली निवडणूक ही एक ऐतिहासिक निवडणूक म्हणून याची नोंद होईल आणि वरुड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येणारे नगरसेवक नगराध्यक्ष हे कटिबद्ध राहतील याचा मी पुन्हा पुनरुच्चार करतो। धन्यवाद। आपल्यासोबत प्रभाग 4 येथील सौ ज्योती दुर्गादास शेगेकर यांचे पतीचे शेगेकर भाऊ आहेत। आज काय सांगू शकाल? आज वहिनीचा विजय झाला, काय सांगू शकाल सर? वरुडच्या जनतेने जो भारतीय जनता पार्टीला कौल दिला आहे त्यात माननीय श्री आमदार चंदूभाऊ यावलकर यांचा मोठा हात आहे। त्यांच्या आशीर्वादामुळं वरुडमध्ये प्रचंड प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे विजय घोडदौड सुरू आहे। याबद्दल वरुड जनता श्री आमदार चंदूभाऊ यावलकर यांचे आभारी आहेत। आज वरुड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणात प्रचंड बहुमताने विजय झाला। विकासाला नागरिकांनी प्राधान्य दिलं आहे। आमदार उमेश यावलकर यांनी जे उमेदवार दिले होते त्यांच्या या सर्व उमेदवारांवर नागरिकांनी विश्वास टाकला। प्रांजली कुराडे मॅडम आहेत। मॅडम, काय सांगू शकाल? आपण निवडून आले, काय सांगू शकाल? खूप आनंद होत आहे दादा, आणि सगळं जनतेने आम्हाला सहकार्य मिळाले। मायबाप जनतेने, बंधू भगिनींनी खूप सहकार्य केले, खूप प्रेम दिले, जिव्हाळा लावला आणि खरंच कुठेतरी आमचे प्रयत्न पणाला लागले। याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। आता मिशन आहे ते फक्त कार्याचं आणि कार्य करायचं आहे, कामं करायची आहे आणि सगळ्यांच्या अपेक्षेस पात्र ठरायचे आहे। सर्वप्रथम वरुडवासियांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी भरभरारून मतं दिले भारतीय जनता पार्टीला आणि चांगले उमेदवार निवडून आणले। धन्यवाद। आपल्यासोबत सावरकर, काय सांगू शकाल? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे मी खूप अभिनंदन करते आणि जनतेने जो ईश्वरदादांना सुद्धा साथ दिलेला आहे त्याबद्दल जनतेचे सुद्धा खूप आभार मानते आणि आलेल्या उमेदवारांचे सुद्धा खूप आभार मानते। काय सांगू शकाल? आज काय सांगू शकाल? मला जनतेने खूप सहकार्य केलं, प्रचंड बहुमताने मला निवडून दिलं, त्याबद्दल खूप त्यांचे आभारी आहे। त्यांना पण खूप धन्यवाद। भारतीय जनता पक्षाचा। आपल्यासोबत शंतनू रसे महाराज आहे, योगेश्वर खासबागे सर आहे आणि गोपालभाऊ मालपे हे विजयाचे खरे शिलेदार आहेत। सर, शंतनू काय सांगू शकाल? हा विजय मुळात फक्त भारतीय जनता पार्टीचा नसून या शहरातल्या प्रत्येक गोरगरीब मतदाराचा विजय आहे। मागच्या काही काळापासून जे आपण बघितलं की भारतीय जनता पक्षावर सन्माननीय आमदार साहेबांवर वारंवार टीका होत होत्या, टीकेचे धनी त्याला केलं जात होतं, तर हे जनतेने विरोधकांच्या टीकेचे उत्तर आज इथे दिलेले आहे। आज सांगताना फार आनंद होत आहे की भारतीय जनता पक्षाचे काम करणारे सर्वच उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहे। ज्यांनी शहरामध्ये वातावरण माजवण्याचा प्रयत्न केला अशा सगळ्या
उमेदवारांचा जो आहे तो पराभव झाला आहे आणि इथे एकछत्र भारतीय जनता पार्टीचा इथे विजय झालेला आहे. हा विजय सत्याचा आहे, हा विजय प्रामाणिकपणाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा विजय या शहराच्या सामान्य मतदाराचा आहे. हे जे शहर कुठे ना कुठे दलाल लॉबीच्या तोंडात घालायचा या अर्धवट रावांचा प्रयत्न होता, त्यांना हे जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि निश्चितच इथे भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं आहे. मला इथे सांगताना अटल बिहारी वाजपेयी यांच्या 2 ओळी आठवतात की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा आणि निश्चितच इथे आज कमळ हे उगवलेलं आहे आणि इथून पुढे या विजयापासून शहराची वाटचाल ही प्रगतीकडे होणार आहे. धन्यवाद. आपल्यासोबत योगेश्वर व खासबागे सर आहे. सर, काय सांगू शकाल? आज मोठ्या प्रमाणात विजय झाला, काय सांगू शकाल? हा विजय सत्याचा आहे, विकासाचा आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे आणि सर्वांचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये जो हा विजय म्हणजे हा बदल घडून आणलेला आहे, हा निश्चितच एका सुख समृद्धीकडे विकासाकडे नेणारा विजय आहे. मी सर्वांचं नगरसेवकांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीने जे नेतृत्व चंदूभाऊ यावलकर यांच्या माध्यमातून या मतदारसंघाला दिलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज ऐतिहासिक विजय या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्षाला प्राप्त झालेला आहे, हे त्याचं द्योतक आहे. निश्चितच भविष्यामध्ये या ठिकाणी विकासाची गंगा वाहल्या जाईल आणि गोरगरीब जनतेला पुरेपूर न्याय मिळण्याचं काम चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये होईल. एक सत्शील, सात्विक आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून चंदूभाऊ यावलकरांची प्रतिमा आणि कामगिरी आहे. ही सतत गोरगरीब जनतेकरता त्यांचं असंच काम चालू राहणार आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीला उत्तरोत्तर बळकटी या मतदारसंघामध्ये चंदूभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच लाभेल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे.